नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। शिवपार्वतीची ही कथा हिंदू धर्मातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पवित्र कथा आहे। ही कथा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या प्रेम, समर्पण आणि त्यांच्या कठोर तपश्चर्येवर आधारित आहे। ही कथा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य नष्ट होते, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। हिमालयाची कन्या पार्वती हिने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। तिने अनेक वर्ष ध्यान आणि साधना केली, ज्यामुळे तिची इच्छाशक्ती आणि समर्पण वाढले। पार्वतीच्या तपश्चर्येने प्रभावित होऊन भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले। त्यांनी पार्वतीशी विवाह करण्याचे मान्य केले। शिव आणि पार्वती यांचा विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नव्हता, तर तो प्रेम, शक्ती आणि शांतीचा प्रतीक होता। पार्वती नेहमीच शिवाला प्रेम आणि आदराने मानत होती। तिने आपल्या कठोर तपश्चर्येने आणि भक्तीने शिवाला आकर्षित केले होते। शिव पार्वतीचे प्रतीक प्रेम, शक्ती, शांती, समर्पण आणि भक्तीचे प्रतीक आहे। शिव पार्वतीची कथा केवळ एक प्रेम कथा नाही, तर ती भक्ती, समर्पण आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवत असते। ही कथा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ही कथा आपल्याला प्रेम, समर्पण आणि भक्तीचा अर्थ शिकवते। काही कथांमध्ये भगवान शिवाने माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी विविध रूप धारण केले आहेत आणि यातून पार्वतीच्या भक्तीची आणि समर्पणाची परीक्षा घेतली गेली। शिव पार्वतीची कथेचे अनेक प्रकार आहेत, परंतु मुख्य कथा हीच आहे। काही कथांमध्ये पार्वतीच्या तपश्चर्येचे वर्णन अधिक तपशीलवार केले आहे, तर काही कथांमध्ये शिवाने पार्वतीला दिलेली परीक्षा आणि त्याचे रहस्य अधिक स्पष्टपणे सांगितलेले आहे। शिव पार्वतीची कथा केवळ एक धार्मिक कथा नाही, तर ती एक प्रेरणादायी कथा आहे। ही कथा आपल्याला प्रेम, समर्पण, भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवत असते। ही कथा आपल्याला जीवन जगण्याची आणि देवावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देत असते। माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहिती आहे। असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे, तर जन्मोजन्मीचं होतं। अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलेलं आहे। कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या। तर चला आपण माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमविषयी आणि त्यांच्या लग्नाची रंजक कथा जाणून घेऊया। महादेवांना मिळवण्यासाठी माता पार्वतीचा कठोर संकल्प। माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते। तिचे निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्या सोबतच होईल। दुसरीकडे देवतांनाही तेच हवे होते। देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवाकडे पाठविला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले। पण माता पार्वती त्यापासून परावृत्त झाल्या नाहीत आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली। या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला। पर्वत डगमगू लागले। देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले। भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमाराशी लग्न करून घे, कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही। पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारलेले आहे। आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही। पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत संपूर्ण जगातले भूत प्रेत होते। याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेल सुद्धा सहभागी होते। त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हाडांची माळ घातली। ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैना देवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली। त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला। शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे।
त्यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैना देवी चकित झाली. त्यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे. मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांच्या इच्छित फळप्राप्ती होते. कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो. यासाठी विद्वान म्हणतात की कुमारिका मुलींनी दैनंदिन कामांपासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा. त्यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिव पार्वती एकत्र आहेत. पार्वतीला सौभाग्याच्या वस्तूंसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने 7 वेळा बांधावे. यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी. सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. अशा प्रकारे ही कथा ऐकल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणून ही कथा दर सोमवारी ऐकायला विसरू नये. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.